राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आज सोनखेड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नांदेड दक्षिण तालुकाध्यक्ष सोपान मोरे यांच्या पुढाकारातून जिल्हा परिषद शाळा सोनखेड येथे शालेय विद्यार्थ्यांना विविध शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले। तसेच ग्रोविंग स्टार स्कूलमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले होते। प्राथमिक आरोग्य केंद्र सोनखेड येथे गरजू रुग्णांना मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते। यावेळी या कार्यक्रमाला सोनखेड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत नागवरगोजे, माजी कॅप्टन संजय कदम, सोनखेडचे उपसरपंच सुनील मोरे, शाळेच्या मुख्याध्यापिका कविता मुतखेडे, ग्रामपंचायत सदस्य माणिक मोरे यासह अन्य जणांची उपस्थिती होती। पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी वृक्षारोपणाचा उपक्रमही यावेळी राबवण्यात आला होता। उपस्थित मान्यवरांनी वृक्षाचे महत्त्व सांगत प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन यावेळी कार्यक्रमात करण्यात आले। तसेच यावेळी राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्याचा उजाळा देखील यावेळी करण्यात आला। जयंतीनिमित्त सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम राबवण्याचा संकल्प देखील यावेळी व्यक्त करण्यात आला। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नांदेड दक्षिण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष सोपान मोरे यांनी आलेल्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व उपस्थित नागरिकांचे आभार व्यक्त केले। आज स्वर्गीय अजितदादा पवार यांची जयंती आहे। खरं तर अजितदादा पवार यांची जी जयंती आहे ती साजरी करावी लागत आहे। हे मोठं दुर्दैव आहे, कारण त्याचा वाढदिवस पूर्ण देशामध्ये मोठ्या पद्धतीने साजरा करण्यात येतो आणि महाराष्ट्रातली जे प्रशासन आहे त्या प्रशासनावर पकड असणारा नेता, एक स्पष्ट वक्ता म्हणून अजितदादांचा उल्लेख महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो। आज नांदेड दक्षिणमध्ये जे काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष आहेत सोपान मोरे, त्यांच्या वतीनं या ठिकाणी अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद शाळेमध्ये विविध शैक्षणिक साहित्य वाटप असेल, मुलांना खाऊचं वाटप असेल, असा कार्यक्रम या ठिकाणी एकंदरीत आयोजित करण्यात आलेला आहे। आपल्यासोबत स्वतः या ठिकाणी बोलण्यासाठी सोपान मोरे आहेत, जे काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष आहेत। एकंदरीत या सर्वच कार्यक्रमाविषयी आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत। काय सांगणार? स्वर्गीय दिवंगत नेते अजितदादा पवार यांच्या आज खरं तर वाढदिवस साजरा होत होता, मात्र काळाच्या घाताने अजितदादा आज आपल्यामध्ये नाही आहेत। यांच्यामुळे आज ही या ठिकाणी जयंती साजरी। अजितदादांचा संकल्प होता की वृक्ष लागवड, शालेय साहित्य, गोरगरिबासाठी काम करणारा नेता या ठिकाणी अजितदादा पवार। 24 तास या ठिकाणी त्यांनी कधी बी कामाचं तात्पर्य दाखवले आहे। फुले शाहू आंबेडकर विचाराचा वारसा असणारे असे आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आज आमच्यामध्ये नाहीत, याचा आम्हाला फार दुःख आहे। आणि जो अजितदादांना उचललेला इडा, जो संकल्प आहे, तो संकल्प आम्ही या ठिकाणी पुढे पण असा चालू ठेवणार आहोत। हीच खरी अजितदादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करतो। या ठिकाणी या कार्यक्रमाला सोनखेड पोलीस स्टेशनचे API आदरणीय नागरू साहेब यांच्या हस्ते वृक्षारोपण व शालेय साहित्य वाटप करण्यात आले। त्या ठिकाणी उपस्थित या गावचे सरपंच सुनील भाऊ मोरे, ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय ज्ञानोबारावजी मोरे, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख बाबूरावजी मोरे, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंगरावजी मोरे, कॅप्टन संजयजी कदम साहेब, ग्रामपंचायत सदस्य माणिकराव मोरे, आमचे दुसरे ज्ञानोबारावजी मोरे, कुलभूषण मोरे, पत्रकार माणिकरावजी मोरे, उद्योजक शंकर मामा टेकाळे, गजाननराव मोरे, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मणराव मोरे, सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आज अजितदादा पवार यांचे दिवसभर पूर्ण कार्यक्रम सोनखेडमध्ये आहेत। याच्यानंतर आता जे एक आरोग्य शिबिरचे कार्यक्रम आदरणीय लोकनेते प्रतापजी पाटील चिखलीकर साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी चालू होणार आहे। त्या ठिकाणी बी आता उद्घाटनाला सर्वजण आम्ही जाणार आहोत। अजितदादा पवार आपल्याला माहिती आहे, स्पष्ट वक्तेपणा आणि प्रशासनावर पकड असणारा नेता होता। एक तुम्ही सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून अजितदादा पवारांचं जे नेतृत्व आहे, कर्तृत्व आहे, त्यांच्या जे वक्तृत्व आहे त्यांच्यापासून घेण्यासारखं आपल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला काय आहे? या ठिकाणी नांदेडला हिंदगीची चादर कार्यक्रमात ठिकाणी 25 जानेवारीला अजितदादा पवारसाहेब आले होते। त्या ठिकाणी रेस्ट हाऊसमध्ये म्हणजे त्यांची त्या ठिकाणी पहिली भेट झाली होती। त्या दिवशी अजितदादा पवार यांनी स्वतः मला सांगितलं होतं की मी त्यांचा सत्कार करण्यासाठी हार कॅरीबॅग नेली होती, की आपल्या पक्षामध्ये स्वच्छता हा सर्वप्रथम आहे, त्यानंतर या भागामध्ये वृक्ष लागवड, ते पण आम्ही या ठिकाणी त्यांची संकल्पना पूर्ण केलेली आहे। आणि त्यांच्या अजून पूर्ण जे काही संकल्पना आहेत ते आम्ही या पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नांदेड दक्षिण तालुका अध्यक्ष या नात्यानं पूर्ण करण्याचा
100% प्रयत्न करू. तालुका अध्यक्ष आपल्यासोबत सोनखेडचे उपसरपंच सुनील मोरे आहेत. ते सुद्धा या पक्षामध्ये सातत्याने मागच्या काही जे प्रताप पाटील चिखलीकर आहेत त्यांनी जेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हापासून ते त्या ठिकाणी त्या पक्षामध्ये काम करतात. एकंदरीत त्यांचा देखील या उपक्रमामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या या ठिकाणी सहभाग आहे. एकंदरीत आमचे नेते आदरणीय प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीच्या निमित्तानं आज तालुक्यामध्ये लोहा, कंधार, संबंधित जिल्ह्यामध्ये बरेच कार्यक्रम या ठिकाणी राबवण्याचं काम चिखलीकर साहेबांच्या नेतृत्वाखाली चालू आहे. आज सोनखेडमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये शिबिराचं उद्घाटन आता लागलीच या ठिकाणी स्वतः प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब आणि युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर हे त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. आम्ही सर्व मान्यवर मंडळी त्या ठिकाणी जाणार आहोत. त्यांच्या आदेशानुसार आमच्या राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष सोपानराव मोरे यांनी शालेय साहित्याचं वाटप जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा त्याचबरोबर या ठिकाणची शाळा अशा अनेक शाळेला त्यांनी आज त्यांच्यातर्फे वही पेनीचं वाटप केलं, खाऊचं वाटप केलं. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपणाचा देखील या ठिकाणी कार्यक्रम चालू आहे. मी एक सांगू इच्छितो की अजितदादांचा जो इडा होता, अजितदादांचा संकल्प होता, अजितदादांची जी पद्धत होती, अजितदादांचा जो धाडसीपणा होता आणि अजितदादांची जी शिस्त होती त्या शिस्तीचा आणि त्या धाडसीपणाचं अनुकरण करून त्यांनी महाराष्ट्र त्यांचा जे एक संकल्प होता की महाराष्ट्र आपला पुढे कसा न्यायचा आणि त्या पावलावर पाऊल ठेवून त्यांच्या ज्या इच्छा होत्या त्या पूर्ण करण्याचं काम आज राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी राबवण्याचं काम करत आहे. आज महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची जयंती आज आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका प्रमुख सोपानरावजी मोरे यांनी जिल्हा परिषद शाळेमध्ये साहित्य वाटप केलेलं आहे. तसेच या ठिकाणी ग्रोविंग इंग्लिश स्कूलमध्ये आज वृक्षारोपण कार्यक्रम पण या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आज पुन्हा सरकारी दवाखान्यामध्ये आज त्या ठिकाणी शिबिराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. असे बरेचसे कार्यक्रम या ठिकाणी आज सोनखेड नगरीमध्ये संपन्न झाले आहेत. खरोखरच अजितदादाबद्दल सांगायचं झालं तर अजितदादा एक असं व्यक्तिमत्व या महाराष्ट्राच्या राजकारणात होतं की ज्या विचाराची क्रांतीची ज्योत एवढी मोठी होती की कुठलाही निर्णय राहू की अजितदादानं एखाद्या निर्णयाचा रोखठोकपणे त्या ठिकाणी तो निर्णय जाहीर केला. मला या ठिकाणी आठवतं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब ज्यावेळेस होते त्यावेळेस फार मोठं शेतकऱ्यावर संकट आलेलं होतं ते कर्जमाफीचं आणि त्यावेळेस अजितदादाचा आणि आमचे शिंदेसाहेब यांचं मित्रत्व खूप जुनं असल्याकारणानं अजितदादाकडे अर्थखातं असल्याकारणाने वारंवार त्या दोघांची चर्चा व्हायची. त्यावेळेस अजितदादानं या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला कर्जमुक्तीचा दिलासा देऊन एक शेतकऱ्याची चांगली दिशाकडे वाटचाल व्हावं या ठिकाणी असा ठोक निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आला. खरोखरच असं व्यक्तिमत्व होतं की जीवनामध्ये असे व्यक्ती फार कमी कालावधीमध्ये जन्माला येतात की जे समाजाचं ऋणी करून जातात समाजाला. मला या ठिकाणी आठवतं की आपल्या घरात एखादा जर मुलगा जन्माला आल्यानंतर त्या मुलाचं रडणं ऐकण्यासाठी घराचं वातावरण आनंदित होतं असतं आणि कालांतरानं ती व्यक्ती जर आपल्यातून निघून गेल्यानंतर जर प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू राहिले तर त्या व्यक्तीने जीवनात केलेलं कार्य सगळ्यात मोठं असतं. अजितदादा ज्यावेळेस आपल्यातून निघून गेले त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्र लढला. ही केवळ त्यांच्या कार्याची पावती होती. असं व्यक्तिमत्व जन्माला येणं म्हणजे हे एक दैवशक्तीचा अवतार होता आणि अशा या महान व्यक्तीला मी आमच्या संपूर्ण शेतकरी बांधवाच्या वतीनं त्यांच्या चरणी विनम्र अभिवादन